सकाळपासून सुट्टा गेला आहे. आपण चाललो आहे आता टिटवाळ्याचा गणपती बघायला. टिटवाळ्याचा गणपती बघायला चाललो आहे. म्हणून गणपतीमध्ये नेमकं कुठे जाणार आहे. सकाळ सकाळच्या मग 5 वाजता घरातून बाहेर पडलो आहे. शेंबूरवरून आलो आहे. शेंबूरला गेलो तो काम होता तिकडून ट्रेन पकडून कुठला गर्दी येते बाहेरचा मी बघून लगेच चालू आहे. सो पावसाचं वातावरण खूप सारं झालं आहे. पाऊस आणि टिटवाळ्या गणपतीला मी लहानपणी गेलो होतो. आता जस्ट आता चाललो आहे. किती वर्षाला चाललं आहे तरी ते बघायला जायचं आहे. त्यांच्या आणि आपल्यासोबत आमचं माहिती आहे का आणि त्याचं कॅमेऱ्याच्या पाठीमध्ये कॅमेरा तो नरेंद्र माहिती नाही व्हिडिओचं क्वालिटी कशी आहे. कारण का सकाळ सकाळच्या ट्रेनमध्ये आणि आवाजात पण क्वालिटी खूप कमी असेल तर ठीक आहे. कंटिन्यू राहत मला नंतर बाहेर गेल्यावर जावलं तर 2 ते 3 तास लागतील जायला शक्यतो. तर जावलं तुम्हाला आता जस्ट टिटवाळा उतरलं आहे. इकडे कसा आहे आता 49 लागले म्हणजे अर्धा तासाने एक गाडी आहे. पण मी असा हलकाच बसलो. तर तुम्हाला आवाज किती आला होता माहिती नाही मला. कारण का ट्रेनचा आवाज पण खूप होता आणि तिथे लाईटी पंख्याचा आवाज खूप होता. लाईटीचा नाही पंख्याचा आवाज होता. सकाळ सकाळ उठलं झोपायची एकदम अशी लागली आणि इथे लागले पूर्ण धुकट लागले म्हणजे धूर लगड झाला आहे. तिथे खाली गू पडला आहे कुत्र्याचा. बरोबर चालू केली. हां चालू आहे. हे पण रेकॉर्ड आहे. आम्ही आहे ना तुम्हाला एक खतरनाक म्हणजे गोष्ट दाखवतो बघा. आता आम्ही उठून आलोय झोपेत उठून आलोय आणि बघा हे पण झोपलेलेच आहेत. तर ह्याला शॉक लागला. आता रिक्षा नाही बघता घोडागाडी बघायची. आता घोडागाडी बघता इथे घोडागाडी बघूया. जर आपण आता ह्याला शॉक लागला टांग्यामध्ये काय जायचं तुला. टांग्यामध्ये काय जायचं तुला. टांग्यामध्ये म्हणजे आता एवढं लांब आलोय काहीतरी वेगळं फिलिंग पाहिजे ना. एवढ्या लहानपणानंतर आता येतोय तर फिलिंग पाहिजे त्याला जस्ट म्हणून टांग्याचं म्हणजे सेपरेट गेलं ना शेअरिंगवरती 30 रुपये आहेत. आणि जर असं पूर्ण टांगा विकत घेतला म्हणजे जस्ट पूर्ण आकाच्या मीटरवरती तर 180 रुपये होतात पूर्ण. तुम्ही किती पण लोक असतो जेवढे शिरून आपण घर शकता तुम्ही. हे बघा टांगा काय घोडाकडे जावा तुम्हाला. अजून मोठा माणूस झाला. तू कसं झाला आहे. सकाळ सकाळ उठून आणले 4 वाजता टांग्यात बसले. टांगा म्हणजे घोडागाडी. मला ते दादा कोण गेलं सीन आठवला ते नाही का व्ह्यू पण बघा तुम्ही वरती ढग बघायचे. आणि मी लहानपणी बसलो तिथे रिटर्नच्या मध्ये बसलो एवढ्या वेळानंतर. कॅमेरा फोटो काढून काय बोलले आपले टिटवाळा जर रोड गावचा असता नाही इथे खूप मजा आली असती. रोड याचा आहे प्रतिक्रिया आहेत टांग्यावरती. रस्ता कमी आहे जावा अच्छा त्याला बरा ते पण एक हां ते पण एक आहे. ते पण होऊ शकतं की घोडी पाळल्यावरती पेन्सिल पिल्ले होऊन तुम्ही ते विकू पण शकता नंतरला. हां ती एक वाट लावून टाकेल सगळी. अच्छा ऐकणार नाही. कुठे इथे हां हवेवरून यायची हां अच्छा तिचा संभव झाला. 25 वर्ष झाले. घोडागाडी आपल्या इथं टिटवाळ्यामध्ये फेमस आहे. हो लोक काय करतात कोणी पण येतो दादागिरी करतो बंद कर हे कर ते कर. आणि प्राणी संग्रहालय तर आम्हाला त्रास देतात. प्राणी संग्रहालय असे त्रास देतात तुम्ही हे बंद करा याच्यावर अत्याचार याच्यावर अत्याचार होतो तर मग तुम्ही कत्तलखाने का नाही बंद करू. बरोबर आहे तुमचं. कत्तलखाने बंद करा मग हे बंद करा. तुमच्यामध्ये आहे का ते तुमच्यामध्ये हिंमतच नाही त्यांना बोलायची ना जायची. मी कत्तलखान्यामध्ये जाल तर पहिलं तुम्हीच कटिंग व्हा. हो तेच कत्तलखान्यामधून परत कोणी येत नाही. करतात आणि आपण जर बोलत नाही आपण दादा मामा ताई करवणार ते आपल्यावर चढतात. आपण पण चढू शकतो त्याचं कारण आपण काही त्यांचं घोडागाडी थांबवली इथे वाटला असेल चला का. सो आता आलोय सुस्वागतमचं सेंटर येते म्हणजे
तर आम्ही इथे आलो आहे बघा, मंदिराचं आहे एंट्रन्स, इथे मंदिराचं एंट्रन्स आहे. आणि कंटी घेतले आणि हे घेतले. याला हे दसऱ्याला नवीन गाड्या घेतात बघ, हां. गाड्या बाहेर किती लागलेल्या असतात. अच्छा हा का. फोड चांगलं असतं नाच. काढ 5 तुकडे काढ. सावंत आणि कदम. आले ना. या साईडला बस. तर आता बघितलं आपण दर्शन पण घेतलं. आता म्हणजे शांत जरा बसलो होतो, ध्यान. हां, दाबा जेवण आणि वरती काय. हां, आणि तुम्हाला हात म्हणजे पाणी प्यायला इथे पाणी ठेवलेलं आहे. आणि ही वरची जी घर आहे ती खूप एकदम हायटेक पद्धतीने बनवलेली आहे. आणि हा वातावरण झालं ना आजचं, ते खूप खतरनाक. भाजी खूप छान झालं आहे. पाठीवर बघू शकतो तुम्हाला व्ह्यू दाखवत मंदिराचा बघा. आणि जस्ट मी सकाळ येत आहे ना, तर खूप शांतता इथे, खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. आम्ही माझी झोप सर्व गेली आणि एकदम खूप छान वाटायला लागलं आता इथे आज आल्यावरती. इथे बाहेर दीपस्तंभ आहे आणि त्याच्या साईडला इथे झाड आहे, कसलं आहे माहिती नाही. इथे तुळशीचं झाड आहे आणि हा फोटो काढतो. आता खूप सारे म्हणजे हळूहळू गर्दी तर वाढायला लागली. इथं काय तर लिहिलं पहाटे आरती. इथं बाहेर प्रसाद घेतला आहे. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही इथं बाहेर आता एक्झिटला आलो, तिथं तो गेट आहे मोठा. आता जरासा आवाज म्हणजे मोठा करून बोलतोय. हा बघा मंदिराचा मोठा हे गाभारा कळस आहे, तो आहे. 160 कसले धरले मी. अरे कसला गणित करतोय आता, बस ना, बस झालं. 140 ओटीचे नाही. हा हे मंदिराचा वरचा कळस. आणि इथे सूचना दिले काय होतं, HIV HP आहे ते कबुतराच्या पंखामधून तो जे कीटक येतात ना बाहेर, म्हणजे विषाणू असतात, त्यामुळे तो आजार होतो. त्याची हे लिहिलेली आहे, पाटी लिहिलेली इथे. आणि हा हे समुद्र तलाव बघा. तलाव इथे पहिले बोटिंग व्हायची, आता बोटिंग होते काय, बंद आहे. बंद नाही, चालू आहे नंतर. हां, नंतरला लेट चालू होईल वाटतं. तर हा कळस इथे मगापासून व्हिडिओ शूट केली, ती व्हिडिओच रेकॉर्ड झाली नाही. वाट लागली आणि मला मन नाही करत परत डबल बोलायचं. जे चालतंय ते चालतंय, कचरा टाकत नका जाऊ इथे आलं तर. लय मोठे बनवले त्या लोकांनी, पण मस्त तलाव इथे. हा बघा, लुधियानाला लागलंय, तो झोपेत आता डुला लागला. तिकडनं धावत आला लुधियाना आणि आता पेंगत्यात इथे येऊन. आणि हा मंदिराचा बॅकयार्ड इकडे इथे. हां, इथे ओपन आहे गेट. तर तलाव गणेश तलाव उद्यान आहे. ओके. हां, मी जेव्हा पहिल्या स्टार्टिंगला आलेलो ना, तर हा मंदिराचं इथं पहिलं इथे हे ओपन होतं. मग इथं बाकड्या इथं मी लहानपणी बसलो होतो 2008च्या आसपास काहीतरी. मग तेव्हा इथं तलावामध्ये हे एवढं हे नव्हती जातं जाळी त्याला. तेव्हा इथं आल्यावरती मन एकदम शांत होतं आहे, खूप शांत. वाहन पार्किंग करून आहेत. आणि हे बघा, अरे आपण चुकीच्या ह्याच्यातून चाललोय, ह्याच्यात मी जायला पाहिजे काय, बाहेर न चाललोय आपण. वेश उडायचं तयारी ते, त्याला नाही मारत भाई मी, तुला काय करत नाही, तुझा बस भाई. तलावाची मजा घे. हे बघा तलाव, ते दोघं वरून चालत आहेत, मी ते खालती आलो आहे. इथे लाद्यांसाठी गवत वाढलं, त्याच्यावरती पाणी साचलं, म्हणजे तेच हे दव ते पूर्ण चप्पलला लागतं. आणि चप्पल घातली आज, काय ट्राय नाही केला दुसऱ्या, कारण का पाऊस तर आज नाही दिसत आहे लक्षानं. आणि हा सीन बघा, अखेर शेवटी खाली झाला बघा. इथे बघा झाड, म्हणजे गावदेवी मंदिर आहे ग्रामस्थांचं टिटवाळांच्या इथलं. झाडाखाली पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडाखाली आहे. सो अरे हा बघ, चिकू आला, चिकू इकडे. चिकूजी आहे, फुल सोद्याच्या मूडमध्ये आहे का. चिकू ही फिमेल आहे, चिकूचा भाव पिंकू. तर माहिती नाही आता केवढा मला व्ह्यू येतोय पूर्ण. आता आम्ही तो पूर्ण तलावाची जे एवढी पूर्ण राऊंडवाला जो उद्यान आहे, म्हणजे ती बागेचा जो हे आहे ना, मग ते सगळं आम्ही फिरून झालं. आता जस्ट तिकडून बाहेर आलो, पूर्ण तो राऊंड मारला तिकडचा पूर्ण. मला दिसतोय, तुम्हाला तो दिसत असेल तो का तिकडचा. आणि जस्ट आता बाहेर आलो आहे.
आता जायचं प्लॅन कुठेतरी माहिती नाही तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच तुम्हाला आता इथे दाखवलं कसं म्हणजे हा रूट पण कसं तुम्हाला ज्यांना यायचं असेल त्यांनी पण येऊ शकता. हा रूट पण बघितला असेल तुम्ही कसा यायचा आहे तो तिकडून. हां ते जम्प करून नाही वेगळं टाकलं कारण का तिथून मी गेटवर आलो इकडचा गेट बंद होता मग जम्प करून आलो तिकडून गेटवर. चालत तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय सी साईड.